माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील मानग्रंथ श्री संत एकनाथ महाराज कृत श्री भावार्थ रामायण कथासार अभिवाचन करत आहे. भाग 14 अरण्यकांड पहिला अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. एकनाथ महाराज म्हणतात, श्रीराम हा अम्रवृक्ष, वाल्मिकी हे कवी कोकिल पक्षी, नारद हा वसंत ऋतू. त्यामुळे कोकिळ पक्षाला मधुर कंठ फुटला. त्याने गोड शब्दात रामनामाचेच कुंजन केले. ते ऐकून भगवान शंकरही तृप्त झाले. मरा मरा असा राम शब्दाचा, रामनामाचा उलटा उच्चार करायला वाल्या कोळ्याला नारद मुनीने सांगितले. त्याने तसाच जप केला. पण तेवढ्यानेच तो शांत दांत ज्ञानी त्रिकालदर्शी मुनी झाला. त्या रामाची कथा नवरसाने युक्त झाली. ती नित्य नूतन. शंकराला ती कथा वंदनीय. मी अल्पमतीचा ती कथा पूर्णपणे रहस्य समजून कसे काय सांगणार? जनार्दन स्वामी माझे गुरु ती स्वतः माझ्या मुखाने बोलत आहेत, सांगत आहेत, म्हणून हे शक्य. भरत अयोध्येत गेल्यावर चित्रकूटावर काय घडले ते आता आपण पाहूया. कारण चित्रकूटावर राहणारे कित्येक तपस्वी ब्राह्मण एकत्र जमले होते. खरेच रामाजवळ येऊन काही ब्राह्मण आपापसात कुजबुजत होते. त्यांना रामाला काही सांगायचे असे वाटत होते, पण धीर होत नव्हता. त्यांना पाहून रामाला वाटले, यांना आपल्या येण्याने काही त्रास तर झाला नाही ना? भरताच्या सैन्याच्या नागरिकांच्या वर्दळीने यांना काही उपद्रव तर झाला नाही ना? लक्ष्मणाने यांचा काही अपराध तर केला नाही ना? सीतेचे काही चुकले का? माझे काही चुकले का? असा विचार करीत असताना तेथे असलेले जांबाली ऋषी पुढे आले. ब्राह्मणाचे मनोगत त्यांनी रामाला सांगायला सुरुवात केली. प्रथम त्यांनी रामाला नमस्कार केला. रामाने केलेल्या अभिवादनाचा स्वीकार केला. नंतर ते म्हणाले, रामा, आम्ही इथे आलो ते तुमची काही चूक झाली आहे म्हणून नव्हे. राक्षस कोणते पती आम्हाला काय उपद्रव देत असतात याची माहिती तुम्हाला सांगायला आम्ही आलो. तपस्वी लोकांना त्रास देणारा मुख्य राक्षस म्हणजे रावणाचा धाकटा भाऊ खर हा होय. खर, दूषण, त्रिशिरा हे तिघे सख्खे बंधू. त्यांच्याजवळ 14 सहस्त्र राक्षसांचे सैन्य ते जनस्थान नामक विभागात ठेवलेले. या राक्षसांची भीती फार वाटते. म्हणून ब्राह्मणाची काही मंडळी तुझ्या आश्रयात येथे आले. त्यांना अशी वार्ता समजली की खरं, दूषण आदी राक्षस रात्री गुप्तपणे येथे येऊन तुमच्यावर हल्ला करणार, तुमचा घात करणार. रामा, ताटकवनाच्या वधाच्या वेळचा तुझा पराक्रम त्यांना केव्हाच कळलेला आहे. त्यांना तुम्ही डोळ्यात सलत आहात. त्यांना भर दिवसा तुमच्या सिद्ध करण्याची हिंमत नाही. तू त्यांना तात्काळ ठार करशील अशी त्यांची खात्री. म्हणून तुम्ही रात्री झोपलेले असाल तरी वेळ साधून तुम्हाला एकदम मारून टाकावे असा त्यांचा बेत. रावणाला आम्ही काय करावे असे तुम्हाला वाटते? जांबाली म्हणाले, याच वन विभागात एक अगदी गुप्त अशी निविड अरण्य आहे. राक्षसांच्या भीतीने ब्राह्मण तेथे राहायला जाणार आहेत. तुम्ही पण जावे, सुरक्षित राहावेसे आम्हाला वाटते. सर्वजण तिकडे जमले आहेत. ते याच गोष्टी हळूहळू आपापसात बोलत उभे आहेत. मग रामाने सर्वांना जवळ बोलावले. त्यांचे म्हणणे काय ते विचारले व म्हटले, मी व लक्ष्मण राक्षसांचा निपात करू, तुम्ही भिवू नका. त्यावर ब्राह्मण म्हणाले, स्त्री सजित असताना वीर पुरुषाला तिच्या रक्षणाची चिंता लागून राहते. त्यांच्या वीरवृत्तीवर त्या चिंतेचे सावड पडते. तुम्ही दोघे वीर असलात तरी एकदम हजारो राक्षस धावून आले तर तुमचे बाण संपून जातील. राक्षस तुमचा घात करतील. आम्हाला भीती वाटते की तुम्ही स्वतःचे रक्षणही करू शकणार नाही. आम्ही निश्चित राहू शकत नाही. तेव्हा तुम्ही येथून निघून त्या दूरच्या गुप्तारण्यात राहावे. त्यांचे बोलणे ऐकले. राम काही वेळ विचारात पडला. त्याने त्यांना काहीच उत्तर दिले नाही. ब्राह्मण म्हणाले, केवळ तुमच्यावर हल्ला करण्यासाठी राक्षस आले तरी आमचे काय? आम्ही पण मारले जाऊ. आम्ही जातो, तुम्ही येत नसलात तरी आम्ही गुप्त जागी राहायला जात आहोत. असे म्हणून भयभीत झालेले सर्व ब्राह्मण रामाला नमस्कार करून स्त्रिया व मुले यासह तेथून निघून गेले. रावणाने विचार केला, जनस्थानात राक्षस वाढले आहेत, त्यांचा नाश केलाच पाहिजे. सीता पण म्हणाली, तपस्वी लोक जर असे जातील तर मलाही येथे राहायला रुचणार नाही. आपण जाऊया. लक्ष्मणाने तोच विचार मांडला. तेव्हा रामाला चित्रकूट सोडावा असे वाटू लागले. लक्ष्मणा, चल, सर्व युद्ध साहित्य, आपल्याला लागणारी सर्व सामग्री जमा कर. सीतेला बरोबर घेऊन आपण येथून लगेच निघून जाऊया. दंडकारण्यातच आता जायला हवे.
रामाने लक्ष्मण सीता या सचित्रकूट सोडून प्रयाण केले. दंडकारण्य गमन नावाचा अध्याय. दंडकारण्यात जाण्यास निघालेले राम लक्ष्मण सीतेसह अत्री ऋषींच्या आश्रमात प्रथम पोचले. त्यांनी अत्री व अनुसयांना दंडवत प्रणाम केला. अत्रीने रामाला विचारले व सांगितले, रामा, माझी पत्नी अनुसया ही दत्तावतारातील तुझी माता होय. त्यावेळी राम लक्ष्मण सीता यांनी फार वेगळ्याच आदराने अत्री अनुसयांना नमस्कार केला. अनुसयाने सीतेला पतिव्रतेच्या व्रताची दीक्षा दिली. जगज्जननी पद्धतीला दिले. दिव्य वस्त्र लेप दिले. दिवे सुमनं दिली. अशी पैंजण दिले की रात्रीही त्यांचा प्रकाश पडावा. अनुसयेने आपले सामर्थ्य सीतेला दिले. नित्य स्वच्छ राहील अशी वस्त्र दिली. अशा तऱ्हेने पूर्वीच्या देवमातेकडून जगतमातेचे सामर्थ्य सीतेकडे आले. अंगराग दिव्य सुमनांची माळ ही प्रतीके होती, ती दिली. अनुसया म्हणाली, तुला मी माझा प्रसाद दिला आहे. आता तुला राक्षसांपासून भय वाटणार नाही. तुला रामाचा वियोग जरी काही काळ झाला तरी तू व्यथित होणार नाहीस. असे म्हणून अनुसयेने तिच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला. अत्रींनी अनुसयेच्या पूर्वीच्या काळच्या महान तपाची माहिती सांगितली. ते म्हणाले, अनुसयेने कोठे अरण्यात वगैरे न जाता आश्रमातच राहून अनुसयविरहित मनाने अवरक्षण ग्रस्त मानवाचे, प्राण्यांचे, ऋषींचे योग्य त्यांना पाणी देऊन रक्षण केले. हे व्रत तिने गौतमाच्या शेतीच्या उत्पादनाचा उपयोग करून कित्येक वर्ष केले. त्या तपामुळे देवांना चिंता पडली. तिची सत्वपरीक्षा घेण्यासाठी तिने देव ब्राह्मणाचे रूप घेऊन तिच्या घराच्या दाराशी आले. ब्राह्मण भोजन मागू लागले. तिने नग्न होऊन स्वतः अन्न वाढावे असा आग्रह धरला, हट्ट धरला. तेव्हा तिने माझे चरणतीर्थ त्यांच्या अंगावर शिंपडले. ते तात्काळ ताणेबाळ झाले हो. मग तिने वस्त्र काढून नग्न होऊन त्या मुलांना स्तन्यपान दिले. तेच त्यांचे भोजन. देव तृप्त झाले. मग तिने त्या मुलांना पाळण्यात घालून निजवले. त्या देवांची अशी ताणीबाळ झाली. तेव्हा त्यांच्या स्त्रिया म्हणजे लक्ष्मी, सावित्री, पार्वती अनुसयेकडे आल्या. त्याने अनुसयेला शरण येऊन आपले पती परत मिळावे म्हणून तिची फारच विनवणी केली. तेव्हा अनुसयेने त्या तिघांना स्वरूप दिले. तिघींना फार आनंद झाला. पुढे असे झाले की ब्रह्मदेव चंद्राचे रूप घेऊन चंद्रलोकी गेला. रुद्र हा रुद्ररूपी दुर्वास मुनींचे रूप घेऊन पृथ्वीवर पर्यटन करण्यास गेला. आणि विष्णू हा स्वतः दत्त स्वरूपात अत्री अनुसया यांचा म्हणजेच माझा अनुसया यांचा पुत्र म्हणून आपल्याजवळच राहिला. श्रीरामा त्या विष्णूच्याच अवतार आहे. म्हणून ही अनुसया तुझी आदिमाता. तिने सीतेला आपली शक्ती दिली, तिच्यावर अनुग्रह केला. आता तुम्हाला अरण्यात राक्षसांपासून भय दिसणार नाही. राम लक्ष्मण सीता यांनी अत्री अनुसया यांना अत्यंत आदराने दंडवत प्रणाम केला. त्यांचा आशीर्वाद घेतला. पुढे त्यांना दंडकारण्यात प्रवेश करायचा होता. काही दिवस एका ऋषींच्या आश्रमात, काही दिवस दुसऱ्या ऋषींच्या सानिध्यात, अशा प्रकारे वनमार्गाने त्रिवर्ग पुढे चालले. पुढे एक महाभयान वन लागले. तेथे त्यांना असे दिसले की वाघ, सिंह, इतर सारे पशुपक्षी त्या वनातून भयाने दूर पळून जात आहेत. एकमेकांच्या पक्केवरी असलेले पशु प्राणभयाने एकदम पळत सुटले. हे दृश्यच आश्चर्यकारक होते. राम लक्ष्मणाजवळ त्या संबंधी विचारात होता. तेवढ्यात विराट नावाच्या प्रचंड राक्षसाने सीतेला पळवून नेले. राम लक्ष्मण यांच्या मागून काही अंतरावरून सीता चालत होती. तिला राक्षसाने केव्हा उचलले त्यांना कळलेच नाही. सीता एकदम ओरडू लागली. लक्ष्मणाच्या लक्षात आलं. तिकडे सीता रामा 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 म्हणून आक्रोश करीत होती. नवल असे झाले की रामाचे नाव कानी पडताच विराट घाबरला. हे नाम त्याला सहन होईना. लक्ष्मणाला सीता दिसत नव्हती. तेव्हा त्याने भराभर बाण सोडून सारी झाडे तोडून रान साफ केले. तेव्हा महाप्रचंड शरीराचा विराट राक्षस दूरवर त्याच्या दृष्टीस पडला. राम लक्ष्मणाला पाहून विराट म्हणाला, हे दोघे कोण सांग. सीता म्हणाली, राम हे माझे पती, लक्ष्मण माझे हे धीर. आता मला सोडवायला आले आहेत. विराट हसला, म्हणाला, मी आता यांना मारून टाकतो. मी तुला माझी पत्नी करेन. तिने राम लक्ष्मणजवळ आले. लक्ष्मणाने त्या विराधाशी बाणाने युद्ध सुरू केले. रामाने एकामागून एक बाण मारून विराधाला मूर्छा आणले. त्याचवेळी राम हा देवांचा मोचनकर्त्या विष्णूचा अवतार आहे याची त्या राक्षसाला
जाणीव झाली. त्याचा अभिमानच गळून पडला. मी राक्षस आहे याची जाणीव त्याला उरली नाही. रामाचा बाण त्याच्या हृदयस्थानी लागला. तत्क्षणी तो विराट आपले राक्षस शरीर सोडून मुक्त झाला. त्याने रामाला शरण जाऊन रामाची अनेक प्रकारे स्तुती केली. त्याने आपली मुक्ती झाल्याबद्दल रामाचे आभार मानले. तो रामाला म्हणाला, मी कुबेराच्या शापाने राक्षस योनीत पडलो. कुबेराने मला गायनासाठी बोलावले. मी तुमरू होतो आहे, पण मी गायन करण्यास नकार दिला, म्हणून त्याने मला राक्षस केले. पण त्याची खूप करुणा भाकली. तेव्हा त्याने मला शाप दिला की तू रानावनात राहा. पुष्कळ वर्षाने राम लक्ष्मण सीता तेथे येतील. तू सीतेला पळवून ने, मग राम तुझ्याबरोबर युद्ध करेल. त्याच्या बाणाने तू राक्षस देहात मरशील, मूळ स्वरूप प्राप्त करशील. कारण रामाच्या बाणानेच तुला त्या राक्षस योनीतून मुक्तता मिळेल. अशा प्रकारे विराधाने रामाला त्या गंधर्वाचे आपले गुरुवृत्त सांगितले. त्याला प्रणाम केला. त्यावेळी त्याला त्याच्या गंधर्वलोकी नेण्यासाठी विमान आले. जाता जाता त्याने सांगितले, श्रीरामा, येथून पुढे काही अंतरावरच शरभंग नावाच्या ऋषींचा आश्रम आहे. ते तुमच्या दर्शनासाठी थांबले. इंद्र त्यांना स्वर्गलोकी नेण्यासाठी स्वतः आला. पण रामाचे दर्शन घेऊन मी स्वर्गास येईन असे त्यांनी इंद्राला सांगितले. तरी आपण तिघांनी येऊन पुढे त्यांच्या आश्रमात जावे. मग तो विमानात बसला, गंधर्व लोकात निघून गेला. आता पुढे शरभंगाचे वर्णन श्रवण करावे. रामाने विरोधाचा वध केला. विरोधाने विमानातून दिव्यलोकी गमन केले. राम लक्ष्मण सीतेसह त्या अरण्यात पुढे चालले. शरभंगाचा आश्रम 2 कोसावर. शरभंग ऋषींची स्वर्गात जाण्याची वेळ आली, म्हणून इंद्र स्वतः विमान घेऊन भूमीवर आला होता. काही देवही आले होते. इंद्राला ब्रह्मदेवाने पाठवले. शरभंग इंद्राला सांगत होते, येथे प्रभू रामचंद्र येणार आहे. त्यांचे दर्शन होईपर्यंत मी थांबणार आहे. ते असे बोलून आहेत. त्याच वेळी हे त्रिवर्ग तेथे पोचले. त्यांनी शरभंग ऋषींनी स्वागत केले. राम हा विष्णूचा अवतार हे शरभंगाला माहीत होते. त्यांनी इंद्राला म्हटले, मी असाच सत्यलोकात जरी गेलो तरी मला पुन्हा जन्म घ्यावे लागतील. पण प्रभू रामचंद्राचे दर्शन घडले तर मनुष्याचे पुढील सर्व जन्म नष्ट होतील. शरभंगाने इंद्राला देवांना विमान घेऊन परत जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे ते रामाचे दर्शन घेऊन रामाचा जय जयकार करीत गगनमार्गे परत गेले. शरभंगाची व रामाची भेट झाली. त्यांचे प्रेमाने संभाषण झाले. रामाने विचारल्यावरून शरभंगाने आपण पूर्वी किती तप केले ते सांगितले व म्हटले, रामा, मी तपोबळाने अनेक लोक प्राप्त केले, पण त्यांची उपेक्षा करून आणखी तप केले. त्यावेळी मला सत्यलोकात जाता येईल एवढे माझे पुण्य झाले. म्हणून इंद्रादी देव मला नेण्यासाठी आले होते. पण पूर्व विचारांती तुमच्या दर्शनाने मला खरी मुक्ती मिळेल असे समजले, म्हणून मी येथेच थांबतो. रामाला आश्चर्य वाटले. त्याने विचारले, आम्ही दंडकारण्यात कोठे निवास करावा याचे मार्गदर्शन कृपया करावे. शरभंगाने रामाला म्हटले, याचं मनात सुतीक्ष्ण नावाच्या ऋषींचा आश्रम, त्या ऋषींना भेटावे. ते आपल्याला सुरक्षित स्थान कोणते निवडावे याची माहिती देतील. त्यांना नमस्कार करून राम पुढे निघाला. पण शरभंगाने त्याला काही वेळ थांबण्याची विनंती केली. मी आता हा देह टाकून सत्यलोकी जाणार, तोपर्यंत थांबावे. त्याची विनंती रामाने ऐकली. शरभंगाने योगाचे आसन घातले. योगाग्नीने आपल्या देहाचे दहन करून दिव्य गती प्राप्त केली. त्यावेळी जो नवा देह त्याला प्राप्त झाला तो तरुण कुमाराच्या वयाचा, खूप तेजस्वी असा होता. सत्यलोकातही त्या मुनींचे रामचिंतन कायम राहिले. त्याला रामदर्शनाने देहातील मनोअवस्था प्राप्त झाली. शरभंगाचा उद्धार झाल्यावर अनेक विप्र तेजस्वी तेथे आले. त्यांनी रामाची भेट घेतली. राक्षसाच्या उपद्रवापासून त्यांचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी रामाला खूप कळकळीने विनंती केली. त्यांना राम म्हणाला, मीच तुमच्या आश्रयाला आलो. मी माझ्या शक्तीने राक्षसांचा निपात करून तुमचे रक्षण करीन. तसे करण्यातच माझा वनवास सफल होईल अशी माझी श्रद्धा. त्या ऐकून सर्वांनी रामाचा जय जयकार केला. नंतर राम लक्ष्मण सीतेसह पुढे सुतीक्ष्णाच्या आश्रमाकडे गेले. त्यांच्याबरोबर शरणार्थी ब्राह्मणे गेले. सुतीक्ष्णाने रामासह सर्वांचे स्वागत केले. रामाने त्यांना सांगितले,
आम्ही शरभंग ऋषींच्या आश्रमातून आलो. दंडकारण्यात आम्हाला राहण्याला योग्य स्थळ कोणते ते आपण मला सांगाल, असा त्यांचा संदेश. तरी आपण जसे सांगाल तसे करू. सुतीक्ष्ण म्हणाले, आपण आधी सर्वत्र हिंडावे, निरनिराळ्या ऋषींचे आश्रम पाहावे, परिसर पाहावे, नंतर माझ्याजवळ यावे. आपण चर्चा करून ठरवू. मात्र सर्व आसमंत्र पाहून लवकर यावे. रामाने त्यांच्या सांगण्यावरून दंडकारण्यात संचार केला. पुढे राम, मध्ये सीता, मागे लक्ष्मण असे ते चालत होते. काही धोका पत्करायला ते तयार नव्हते, कारण विराधाने सीतेला मागच्या मागे उचलून नेण्याचा प्रसंग नुकताच घडला होता. पुढे जाता जाता त्यांना एक विस्तीर्ण जलाशय दिसला. त्यात कुणीतरी गायन करीत होते, नृत्य चालले होते, पण प्रत्यक्ष कुणी दिसत नव्हते. रामाने तेथील वन्य विप्रांना विचारले तेव्हा ते पंचाप्स रस नावाचे सरोवर आहे. पंचाप्स रस नावाचे सरोवर मंदकर्णी ऋषींनी ते निर्माण केले, अशी कथा त्यांना कळली. मंदकर्णी ऋषींनी तेथे तीव्र तप केले होते. कुठं? पंचाप्त सरस. त्यांचा तपभंग करण्यासाठी तेथे अप्सरा आल्या होत्या, पण ऋषींचे मन विचलित झाले नाही. तरी इंद्राचे 5 खास अप्सरा पाठवल्या. त्यांना त्यांच्या मनाला मोह पाडण्यात यश आले. मंदकर्णी त्यांच्या सौंदर्यावर, गायनावर मोहित झाले. त्यांनी इंद्राला सांगून त्या अप्सरांची सरळ विवाह केला. त्यांना ठेवून घेतले. तपश्चर्या सोडून ते ऋषी संसार करू लागले. त्यासाठी त्यांनी तरुण शरीर धारण केले, कायाकल्प केला. सरोवराच्या अंतर्भागात त्यांनी गुप्त असे निवासस्थान रचले. तेथे त्या अप्सरा राहतात. त्यांच्या गायनाचा ध्वनी ऐकू येतो, पण त्या दिसत नाहीत. विप्रांनी अशी कथा सांगितली तेव्हा राम लक्ष्मणाला आश्चर्य वाटले. त्यांनी मंदकर्णीची भेट घेतली. अप्सराही रामाच्या दर्शनासाठी आल्या. ऋषींना ब्रह्मानंद झाला. तपाचे फळ दुसरे तिसरे नसून रामाचे दर्शन हेच, असे त्यांना वाटले. अप्सरांनीही रामाचे दर्शन झाले, त्यामुळे त्या निष्पाप झाल्या. त्यानंतर सुतीक्ष्ण मुनींच्या सांगण्याप्रमाणे राम लक्ष्मण अनेक स्थाने ऋषींचे आश्रम पाहत पाहत संचार करू लागले. प्रत्येक आश्रमात त्यांनी काही दिवस किंवा महिने वस्ती केली. नंतर ते सुतीक्ष्णाच्या आश्रमात परत आले. त्यावेळी सुतीक्ष्ण मुनींना म्हणाला, आम्हाला अगस्त्य ऋषींच्या आश्रमात राहावे असे वाटते. तेथे असून केली नाही. कृपया आम्हाला मार्ग दाखवा, कारण अरण्य घनदाट ते आम्हाला मार्ग माहीत नाही. त्यावर ते मुनी म्हणाले, श्रीरामा, तुम्हीच संसारात अडकलेल्या माणसांना मुक्तीचा मार्ग सांगता आणि येथे अगस्त्यांच्या आश्रमाचा मार्ग मला विचारता. हे नवलच होय, पण असो. अगस्त्यांचा आश्रम ऐकून योजून अर्धा योजनावरच आहे, असे म्हणून सुतीक्ष्णाने त्रिवर्गास दिशा दाखवून तसे जावे असे सुचवले. पण जाताना त्यांना अगस्त्यांनी वातापी ह्या 2 राक्षसांना पूर्वी कसे मारले त्याचा इतिहास सांगितला. ते म्हणाले, अगस्त्यांच्या आश्रमाची वाट तुम्हाला सहज सापडणार नाही. महामती नावाचा त्यांचा धाकटा बंधू आश्रम बांधून राहत आहे. त्याची खून म्हणजे त्या आश्रमाभोवती बीज न पेरला व लागवड न करता अनेक वृक्षवेली आलेले आहेत. फुलाफळाने लहडलेले आहेत. तो आश्रम तुम्हाला सहज ओळखू येईल. तुम्ही महामतीच्या भेट घ्या आणि जसा जसा मार्ग दाखवेल त्याप्रमाणे पुढे जा. राम लक्ष्मण सीतेसह महामतीच्या आश्रमात गेले. त्या ऋषींनी त्यांचे स्वागत केले. श्रीराम महामतीला म्हणाला, ऋषीवर्य, आपण अगस्त्य ऋषींचे बंधू ना? सुतीक्ष्णाने मला सांगितले की मी प्रथम आपले दर्शन घ्यावे. आम्हाला अगस्त्य ऋषींना भेटायचे. आपणच आम्हाला मार्गदर्शन कराल. सुतीक्ष्ण मुनी म्हणाले. महामती म्हणाला, त्यासाठी आपण लगेच निघाला. त्यांची भेट होईल मला ठाऊक आहे, म्हणून सांगतो, विलंब लावू नये. महामतीने आश्रमाकडे कसे कसे जायचे, वाटेत कोणकोणत्या देवतांचे स्थान हे रामाला सांगितले. अगस्त्य आश्रमात अनेक प्रकारचे ज्ञान ग्रहण करण्यासाठी देव, ऋषी, साधू येतात. तो एक महान पुण्याश्रम असे तपशीलवार सांगितले. महामतीने दाखवलेल्या मार्गाने अनुज वाऱ्या यास श्रीराम निघाला. तिकडे अगस्त्यांना अंतर्ज्ञानाने रामाच्या आगमनाची माहिती कळली. सर्व शिष्य वर्गाला घेऊन ते रामाच्या स्वागतासाठी आश्रमातून बाहेर पडून पुढे आले. त्यांनी रामाचे एवढ्या आदराने स्वागत केले की रामाला फारच संकोच वाटला.
पण रामा अवताराचे महात्म्य अगस्त्यांनी त्याला स्वतःला सांगितले. त्यांचे सर्व प्रकारे उचित स्वागत करणे योग्य असे वाटले. आश्रमात आल्यावर त्रिवर्गाने विश्रांती घेतली. त्यानंतर अगस्त्यांनी श्रीराम लक्ष्मणाला अनेक दुर्लभ महाप्रभावी शास्त्रास्त्राचे पूर्ण शिक्षण दिले. अगस्त्यांची पत्नी लोपामुद्रा हिने सीतेचे स्वागत केले. नंतर एकत्र बसले असता श्रीराम लक्ष्मणाने अगस्त्यांना विचारले, या अरण्याला दंडकारण्य असे नाव का पडले? अगस्त्य म्हणाले, प्राचीन काळी दंडकारण्यात दंडक नावाचा राजा होता. तो गर्विष्ठ होता. त्याच्या हातून मृगयेच्या वेळी च्यवन ऋषींचा अपमान झाला. तेव्हा च्यवन ऋषीने त्याला शाप दिला, हे दुर्दम्य राजा, तुझे राज्य हा सर्व प्रदेश ओसाड होईल, जळून जाईल. येथे माणसे पशुपक्षी कोणीच राहणार नाही. त्यांच्या त्या शापाने येथील सारा भूमार्ग भस्मसात झाला. त्या दंडक राजाच्या नावाने हा भूभाग दंडकारण्य झाला. नंतर नारदाच्या सांगण्यावरून देवांच्या इच्छेला मान देऊन काशी क्षेत्रातून येथे प्रचंड भूमार्गात पुन्हा वस्ती आली. वनराजी वाढवणे या कार्यासाठी मी येथे आलो. नारदाने वाटेतील विघ्न पर्वताला मेरू पर्वताशी स्पर्धा करायला लावून विंध्य पर्वताला उंच उंच होण्यास प्रेरणा दिली. तो पर्वत एवढा उंच झाला होता की सूर्य चंद्र यांचा प्रकाश त्यांच्या दक्षिणेस उत्तरेस पडेना. त्यांची सावलीच एवढी मोठी झाली. त्यामुळे लोकांचे सामान्य जीवन फार बदलून गेले होते. यज्ञ याग बंद पडले. त्यामुळे देवतांनाही हविष मिळेना. विंध्य पर्वतावरून मी इकडे कसा येणार? तेव्हा मी त्याला विनंती केली की तुझी उंची कमी कर, मला दक्षिणे देव कार्यासाठी जाऊ दे. विंध्य पर्वताला माझ्याबद्दल आदर होता, त्यामुळे त्याने आपली उंची कमी केली. त्याच्याकडून मी असे वचन घेतले की मी परत येऊन सांगेपर्यंत त्याने निंबच राहावे. तरी विंध्य पर्वत ओलांडायला कठीण. अशा प्रकारे अगस्त्य ऋषीने रामाला दंडकारण्य, विंध्य पर्वत, त्यांचे काशी क्षेत्रातून दक्षिणेस आगमन यांची माहिती सांगितली. ते पुढे म्हणाले, मी दक्षिणेत आलो त्यावेळी च्यवनाचा शाप समाप्त झाला. मी येथे पाऊस नीट पडेल अशी योजना केली. त्यामुळे अरण्य वाढले, नद्या भरून वाहू लागल्या. पण येथे अजून आर्याची, ऋषीमुनींची, प्रगत प्रज्ञावंत लोकांची वस्ती वाढली नाही. राक्षसांची वस्ती मात्र घोर अरण्यात वाढली. कारण येथे कोणी वीरराजा नाही. जो राक्षस येतो कोणालाही मारतो, सुटतो. यज्ञ बंद पाडले जातात. आता तू आला आहेस तेव्हा तू राक्षसांचा नित्यानं निष्पात कर. त्यामुळे येथे चांगल्या मानवाची वस्ती निर्भयपणे वाढू दे. ते कार्य तुझ्या हातून होईल असा संकेत आहे. राम म्हणाला, म्हणजे येथे जनवस्ती फारशी नाहीच, म्हणूनच विप्रवर्ग ऋषी यांनी माझा आश्रय घेतलेला दिसतो. आपण सांगितलेली पूर्वकृत ऐकून माझे कार्य काय ते माझ्या लक्षात आले. आम्हाला काही वर्ष वनवासात राहायचे. पितृवचन पाळण्यासाठी मौनात आलो. तरी आम्ही कोठे राहावे ते आपण कृपा करून सांगावेसी विनंती. असे म्हणून रामाने ऋषींच्या चरणी वंदन केले. अगस्त्य म्हणाले, गोदावरी नदीच्या काठी उत्तम भूभाग आहे. तेथे तुमचा आश्रम बांधावा, सुखाने राहावे. भूभागाला पंचवटी हे नाव द्या. राम लक्ष्मणाला अगस्त्यांनी पंचवटीचा ठाव ठिकाणा नीट सांगितला. इतक्या दिवसांनी भ्रमंती आता संपेल या विचाराने सीतेला आनंद झाला. अगस्त्य म्हणत होते, रामा, त्या ठिकाणी तू राहिलास पण तुझी फार मोठी कीर्ती होईल. ते स्थान आधीच पवित्र. तुमच्या निवासाने ते स्थान अधिक पावन होईल. देवांचे मोठे कार्य त्या स्थानातून तुझ्या हातून पुढे होणार. त्यानंतर प्रेमवराने अगस्त्य, लोपामुद्रा यांनी राम, लक्ष्मण, सीता यांना अनेक आशीर्वाद दिले. मग अगस्त्य ऋषींनी शिकवलेली दिव्य अस्त्रविद्या प्राप्त झाली. ते दोघे राजकुमार लोपामुद्रा, अनुसया यांचा अमोघ आशीर्वाद प्राप्त झालेल्या जनक कन्या सीतेसह पंचवटीला जाण्यास निघाले. या ठिकाणी अगस्त्य श्रीराम दर्शन अस्त्रग्रहण नावाचा भाग समाप्त झाला. पुढील भागात पुढील कथा बघूया. श्रीरामचंद्राय नमः. प्रभु रामचंद्र की जय. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रवेशरम् एकैकाक्षरं पुंसां महापातकनाशनम्.